सेलिंग आल्यानंतरनं मार्केट ट्राय करत होतं रिकव्हरीला, बट बाईंग प्रेशर एवढं जास्त दिसत नव्हतं गाईज मार्केटमध्ये. 15 मिनटाच्या कॅन्डलवरती बघायला गेलं तर जवळपास ही एक लेवल मला प्रिव्हियस झोनवरून सापडली 4174. ओके, या लेवलला मला असं वाटलं की मार्केट ब्रेक करून खाली येत आहे, बट नाही, मार्केटने अगेन इथून एक मुवमेंट दिली शार्प. जवळपास इथून 250 पिप्स 280 पिप्स वरती गेलं मार्केट आणि शार्पली या लेवलवरून पडायला सुरुवात केली. ते कंटिन्यू मार्केट पुलबॅक घेऊन पडतच राहिलेलं आहे. तुम्ही बघा किती मोठी मुवमेंट या मार्केटने आज दिलेले. जवळपास जर टॉपवरून पकडायचं म्हणलं तर आज मार्केट जवळपास 180, ओके, म्हणजेच 1800 पिप्स मार्केट पडलेलं आहे. मार्केट क्रॅश झालेलं आहे गाईज. ओके, गोल्डचं मार्केट जेव्हा अशा पद्धतीने सेलिंगला येतं तेव्हा मला असं वाटतंय की बरेच लोक लॉस करतात, कारण माणसांची मेंटॅलिटी कशी असते की गोल्ड नेहमी वरती जाईल, बाईंग साईडला ट्रेड टाकतच राहतात माणसं. जेव्हा जेव्हा गोल्ड खाली येईल तर बाईंग साईडला ऑर्डर जास्त एक्झिक्यूट होत राहतात. बट त्याच नादात बरेच लोक लॉस करून बसतात. कधीही असं मार्केट असेल वन साईड तर अशा मार्केटमध्ये एंट्री प्लॅन करायची नाही. ऑपोजिट जायचा प्रयत्न कधीही करायचा नाही जोपर्यंत एक प्रॉपर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर तयार होत नाही तोपर्यंत. ओके, त्यानंतरनं मी तुम्हाला आज दाखवतो की मी काय ट्रेड्स प्लॅन केलेले. पहिली गोष्ट तर आज आपल्याला लाईव्ह स्ट्रीम मॉर्निंगला सुद्धा करता आली नाही, परत लंडनला पण करता आली नाही. त्यामुळं लाईव्ह स्ट्रीमवरती लंडन सेशनला आपण 2 ट्रेड घेतले ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे. बट दिवसभर आपल्याला लाईव्ह स्ट्रीमवरती ट्रेड प्लॅन करता आला नाही. टेलिग्राम ग्रुपवरती एक छोटासा ट्रेड दिलेला मी एक्झॅक्टली या लेवलवरती, तो सांगतो मी तुम्हाला. 1 मिनिट टाईम फ्रेमवरती हा ट्रेड गाईज मी दिलेला. सकाळी 12:04 हा ट्रेड दिलेला आणि हा टेलिग्रामच्या प्रीमियम ग्रुपवरती शेअर केलेला. जवळपास या लेवलपासून गाईज 100 पिप्सची मुवमेंट आपल्या झोनमध्ये आली. ओके, एक्झॅक्टली डॉट एंट्री सांगितलेली या लेवलला आणि 100 पिप्सची मुवमेंट आपण कॅप्चर केली. काही लोकांनी 70 पिप्स बुक केले, काही लोकांना 80 पिप्स बुक केले, बट प्रॉफिट हा झालेला आहे. त्याच्यानंतरनं जी सेलिंग आली त्यात आपला एकही ट्रेड एक्झिक्यूट झाला नाही, बिकॉज की आपण काही कामानिमित्त थोडं बाहेर गेलेलो, त्यामुळं एकही ट्रेड कॅप्चर करता आला नाही. एवढं घाण रिग्रेट झालं मला. नंतरनं मला तर माहीतच नव्हतं एवढी सेलिंग आली, कारण आज माझं मार्केटकडं लक्ष नव्हतं बाहेर असल्यामुळं. बट जेव्हा मला कळालं, जेव्हा मी माझी बाकीची सगळी कामं उरकून ऑफिसवरती आलो तेव्हा मला एक बाईंग साईडला खूप चांगला सेटअप दिसला. मी लगेच लाईव्ह स्ट्रीम चालू केली, पळत ऑफिसवरती आलो, लाईव्ह स्ट्रीम चालू केली आणि लाईव्ह स्ट्रीममध्ये आपण एक मस्त शार्प असा 120 पिप्सचा ट्रेड प्लॅन केला. हा ट्रेड एवढा चांगला होता, एकदम लिमिट ऑर्डर मी ऑलरेडीच लावायला सांगितलेली या लेवलला आणि लिमिट ऑर्डर आपली एक्झिक्यूट झाली लाईव्ह स्ट्रीममध्ये. याची शॉर्ट व्हिडिओ तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवरती जाऊन बघू शकता. हे झाल्यानंतरनं डायरेक्ट 4च मिनटात आपल्याला 120 पिप्सचं प्रॉफिट झालं. ओके, 100, 110 पिप्स असे मोठे पिप्स आपण आणि आपल्या स्टुडंट्सनी कॅप्चर केलेले आहेत. त्याच्यानंतरनं परत मार्केट रिट्रेसमेंटला आलं आणि एक छोटासा इथं एक प्लॅन केला आपण, ज्यात आपण फक्त 50 पिप्स कॅप्चर केले आणि पोझिशन आपली काही जणांचा C2C SL हिट झाला, अदरवाईज काही जणांनी 30-40 पिप्स घेऊन बाहेर पडले. बस आज एवढंच झालं. 2च ट्रेड आपण कॅप्चर केले, हे 2 लाईव्ह स्ट्रीमचे आणि तो सकाळचा एक, म्हणजे असे 3 ट्रेड्स आपण कॅप्चर केले. आणि जर तुम्ही आत्ता पण बघितलं तर आत्ता लाईव्ह मार्केट चालू आहे. जवळपास ही कॅन्डल कितीचे 9:59 आणि बघा एक्झॅक्टली जी मी लेवल मार्क केलेली त्या लेवलवरूनच मार्केटमध्ये अपसाईडला मुवमेंट आलेली आहे. सो इथं जरी होल्ड असतो आपण तरी चांगलं प्रॉफिट आपल्याला भेटलं असतं. चलो मंडेचा व्ह्यू गाईज आपण थोडासा मी तुम्हाला सांगतो की मंडेला मार्केट कुठल्या साईडला जाऊ शकतं. ठीक आहे, 4 आवरवरती जर बघायला गेलं तर ही जी ट्रेंड लाईन होती, हे बघा, ही जी ट्रेंड लाईन मी मार्क केलेली ती
थोडीशी एक्सटेंड करतो परत खालून जी ट्रेंड लाईन आपण मार्क केलेली ती पण थोडीशी एक्सटेंड करूया. ऑल ओव्हर गाईज सेलिंग साईडला थोडंसं जास्त मार्केट येण्याची शक्यता आहे. बिकॉज येस हा बघा इथून जर बघायला गेलो आपण तर पूर्णपणे चॅनलमध्ये मार्केट राहिले. ठीक आहे, इथं ब्रेकआउट आला, मग इथून डायरेक्ट अप साईडला मार्केट गेले. जवळपास इथून 2,000 पिप्सची रॅली दिली आहे मार्केटने. येस, बट आता परत पुलबॅक घेऊन परत वरती. आता काय झालं आहे, पॅनल इथं पण तयार झालेला बघा 4 आवर्सचा. हा ब्रेकआउट देऊन पॅनलचा ब्रेकआउट देऊन परत खाली आलं आहे आणि परत याच पॅनलमध्ये आलं आहे. जो हा पॅनल होता ना त्याच पॅनलमध्ये मार्केट आलेलं आहे. सो मार्केट शार्पली इथून खाली येऊ शकतं कुठपर्यंत 3994 पर्यंत आणि परत मार्केट इथं सपोर्ट घेईल आणि परत बाईंग साईडला मार्केट जाऊ शकतं. सो सेलिंग साईडलाच गाईस तयार राहायचं आहे. सोमवारी ट्रेड करताना मी तुम्हाला लेवल सांगतो, एक्झॅक्टली त्या लेवलपासून आपण सेलिंग साईडलाच जायचं आहे. जर मार्केट सोमवारी ओपनिंग देत असेल ओके आणि थोडंसं रिट्रेसमेंट तर येणारच बघा, शेवटी रिट्रेसमेंट ही येणारच आहे. रिट्रेसमेंट येणार आणि ती किती पिप्सची येणार, 250 पिप्सची रिट्रेसमेंट जर आली तर 26 पासून शार्प मार्केट हे पडू शकतं जवळपास या पद्धतीनं. ओके, इथून मार्केट फक्त सोमवारचा विचार केला तर मार्केट 670 पिप ओके एवढं पडू शकतं. 670 ते 640 एवढं मार्केट पडू शकतं या लेवलवरून पडलं तर. अदरवाईज त्याच्या खालूनच पडलं तर ही एक लो आहेच 40-41 ही एक लेवल आहे. इथून पण शार्प मुवमेंट सेलिंग साईडलाच एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे, इथून 500 पिप्स खाली येऊ शकतं. अपसाईडला जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर अपसाईडच्या पण लेवल मी तुम्हाला सांगतो. अपसाईडला 4126 ब्रेक केला. ठीक आहे, 4126 ब्रेक केला. 4126 ब्रेक केल्यानंतर ना मार्केट परत अपसाईडला मुवमेंट करेल जवळपास. येस, हा झोन 4202 100% गाठेल ओके नेक्स्ट वीकमध्ये. सो लाईव्ह स्ट्रीमला जेवढं तुम्ही जास्त जॉईन व्हाल तेवढे चांगले प्रॉफिट अर्न करायचा प्रयत्न करू आपण. आपलं मॉर्निंग सेशन पण असतं लाईव्ह स्ट्रीम, लंडन सेशन पण असतं आणि संध्याकाळी न्यू इयर सेशन पण असतं. सो लाईव्ह स्ट्रीमला येत राहावा आणि डेली आपण नवीन ॲनालिसिस व्हिडिओ घेऊन येणार आहे. सो त्यासाठी पण तयार राहावा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा वीक खूप प्रॉफिटेबल होता. या वीकचे रिझल्ट मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकणार आहे. सो जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर आत्ताच माझं बघा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकली, तिथं फ्री टेलिग्राम ग्रुप आहे. फ्री तुम्हाला जॉईन करायचं, कुठलेही चार्जेस तुमच्याकडून घेतले जाणार नाहीत. लवकर या प्रीमियम ग्रुपला आणि माझे चांगले ट्रेड्स घ्या आणि प्रॉफिट अर्न करा. चलो बाय, गुड नाईट.